आणि गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पायलट आणि को पायलटच्या चर्चा रंगल्यात। अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी विमानाचं लँडिंग झालं, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यामुळे चर्चांचं उड्डाणही झालं। महायुती सरकारमध्ये नाराजीची चर्चा रंगत असताना अमरावतीतल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणाले की आत्ताच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस पायलट तर आपण आणि अजितदादा को पायलट आहोत। आता या विधानानंतर संजय राऊतांनी शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवरती पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडलेत। महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। पायलट होते आता को पायलट झाले असं त्यांच्याकडून। ते लोको पायलट असतील, ट्रेनचे पायलट बरं काय, कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केलाय। लोको पायलटचा अर्थ समजून घ्या। पानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडनं पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण केली गेली आहे। धनंजय मुंडे हे भगवान गडाचेच आहेत असं नामदेव शास्त्री म्हणाले। दरम्यान धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते, पण हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला, अशी माहिती सुद्धा नामदेव शास्त्री यांच्या वतीनं दिली गेली। त्यासोबत धनंजय मुंडेंच्या गालावरनं वारं गेलंय। सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, त्यांची चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडनं समाजकार्य घडावं असं सुद्धा नामदेव शास्त्री म्हणतात। त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेले आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। कारण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वारंवार मराठी विरुद्ध अमराठी हा वाद घडताना दिसतोय। कधी नोकरी नाकारताना, कधी मोबाईल कंपनीच्या गॅलरीमध्ये, तर कधी दुकानामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगताना आपण पाहिलाय। त्यानंतर आता घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगलेला असून मराठी लोक घाणेरडे असतात, ते मच्छी मटण खातात असं म्हणत त्यांना वाईट टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा प्रकार घडला आणि याची माहिती मिळताच स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी सोसायटीमध्ये भेट दिली आणि मराठी जनांवरचा अन्याय सहन करणार नाही असा थेट इशारा दिलाय। घाटकोपरमध्ये गुजरातींची दादागिरी। कायम मराठी माणसाला डावळलं गेलं आहे या सोसायटीमध्ये, अन्याय करत आलेत मराठी माणसावर। मराठी कुटुंबाचा इतका दुस्वास का? मराठी लोकांवर अन्याय होत नाही, हे कशाला दिलेलं ते सांग मला। मनसे पदाधिकाऱ्यांनी दाखवला इंगा। मच्छी मटण हे लोक साखर, अरे आम्ही शांत बसतो याचा अर्थच नाही। मुंबईत मराठी भाषिकांविषयी असलेला आकस पुन्हा एकदा समोर आला। ही घटना घाटकोपरच्या श्रीसंभव सोसायटीत घडली। या सोसायटीत राहत असलेल्या मराठी कुटुंबांना त्रास देणाऱ्यांना मनसेनं चांगलाच धडा शिकवलाय। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे, मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का बोलता, डोंगी बोलते हैं। हाँ, कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आए क्या फिर? श्रीसंभव सोसायटीत एकूण 42 फ्लॅट्स असून इथे 4 मराठी कुटुंब वास्तव्याला आहेत, पण त्यांना मांसाहार करण्यावरनं इमारतीतल्या गुजराती कुटुंबांकडनं सतत त्रास दिला जातोय आणि हिणवलं जातंय। मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो असे टोमणे मारले जातात। इतकंच काय, पण या मुंबईत मराठी कुटुंबांना वाईट टाकण्यापर्यंतची मजल गेली आहे। टॉर्चर करते मला, तुम मराठी लोग गंदे है, मटन मच्छी खाने का नहीं, डॉगी पालने का नहीं, अगर मटन मच्छी खाना है तुमको तो घर बेच के जाओ। मराठी माणसाला ते फ्लॅट द्यायचा ना भाड्याने, मराठी माणसाला फ्लॅट विकत द्यायचं नाही, तर यांची मॅजॉरिटी बोललेली मॅजॉरिटी माझ्या अगेन्स्ट पोल उभा केलाय की रामरंग यांना मराठी कुटुंबाला परिवाराला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही, फंक्शनमध्ये घ्यायचं नाही, आपण त्यांच्याशी बोलायचं नाही, ही अशी त्यांनी दहशत माजवली इथे।
गुजराती रहिवाशांकडनं मिळणाऱ्या हीन वागणुकीच्या विरोधात त्या पीडित कुटुंबांनी मनसेकडे धाव घेतली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या खास शैलीत मुजोरी करणाऱ्यांना समज दिली. ह्या लोकांनी तक्रार केल्या गेल्या काल मी आलो, त्या सगळ्यांना खाली बोलवलं. जो मेन आहे, जो मराठी लोकांना यांना त्रास देतो, तो तर गायब झाला, पळाला आणि फोनही उचलत नाही. तर चुकी आहे म्हणून पळाला ना. यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं 4 जण आहेत इथे आणि तुम्ही 100 आहात, पण त्या 4 साठी जेव्हा 4000 इथे उभे राहतील ना, तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही. मनसे पदाधिकाऱ्यांच्या त्या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली आहे. विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते. त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे. तेव्हापासून यांच्यामध्ये 2 गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये. आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत. आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू. घाटकोपरमधल्या घटनेनंतर मनसे, सत्ताधारी आणि विरोधक सगळेच खडबडून जागे झाले. मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे. जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल. पुन्हा आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना कळवू. कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही, एवढीच आमची भूमिका. गेल्याच महिन्यात RSSचे भैयाजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा ही मराठी नसून गुजराती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मोठा वादंग झाला. आता घाटकोपरमधल्याच या घटनेमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अविनाश मानेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज18 लोकमत, मुंबई. यानंतर एक अत्यंत मोठी बातमी. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि ससूनचा हा अहवाल डॉक्टर घैसास यांच्या बाजूने असल्याची माहिती मिळते. डॉक्टर घैसास यांनी कोणतेही गंभीर किंवा आक्षेपार्ह कृत्य केलेलं नाही. त्यांच्या विरोधात पुरावे सुद्धा फारसे उपलब्ध नाहीयेत. मणिपाल, सूर्या आणि इंदिरा IVF यांनी मात्र काही चुका नक्कीच केल्यात. मणिपाल यांनी कोणतेही पोस्टमार्टम केलं नाही, तर सूर्या हॉस्पिटलमध्ये प्रवेशादरम्यान, तनिषा भिसे यांच्या प्रवेशादरम्यान कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते, जे नियमांमध्ये अर्थातच बसत नाही. ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झालेला आहे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आणि या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या बाजूनं हा अहवाल असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. डॉक्टर घैसास यांना एक प्रकारे या अहवालाच्या माध्यमातून क्लीन चिट देण्यात आली आहे. वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील. वैभव, काय सांगतो ससूनचा अहवाल? वैभव, आवाज पोहोचतोय? न्यायालयात 6 पानांचा अहवाल जो आहे तो ससूनच्या जिल्हा मेडिकल बोर्डानं पुणे पोलिसांना सोपवलाय, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे कशाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. नेमकी ही घटना जी घडली त्याला जबाबदार कोण, मेडिकल निग्लिजन्स कुठे घडला, तो मंगेशकरला घडला, मणिपालला घडला, सूर्याला घडला की ससून रुग्णालयामध्ये घडला, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारे ठोस माहिती जी आहे ती या अहवालामध्ये देण्यात आलेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीची सगळ्यांना अपेक्षा होती, मंगेशकर रुग्णालयावरती काही ताशेरे ओढले जातील किंवा तिथल्या प्रोसेसबद्दल काही भूमिका घेतली जाईल, तर पुन्हा एकदा त्यांनी या अहवालामध्ये नोंद केली आहे. तिथं अनामत रक्कम घेण्याबाबत जो काही विषय झाला तो विषय धर्मदाय आणि आरोग्य विभागाच्या अखत्यारीतला विषय, त्याच्यावरती जिल्हा मेडिकल बोर्डाला काही करता येणार नाही. जो गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भानं पुणे पोलिसांनी सल्ला मागितलेला होता तो सल्ला सुद्धा त्यांनी अत्यंत गोलगोल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी डिस्क्रिपन्सीज आढळून आलेल्या आहेत,
जे बाकीचे 2 हॉस्पिटल होते, सूर्य हॉस्पिटल असेल किंवा मणिपाल हॉस्पिटल असेल, जिथं आणि इंदिरा IVF असेल, जिथं या भिसे ज्या आहेत मयत महिला त्यांचा गर्भ जो आहे त्याचं IVF करण्यात आलेलं होतं, गर्भ राहण्यासाठीचं. तिथे त्यांना कल्पना असताना सुद्धा त्यांनी तो ठेवला. या महिलेच्या गुंतागुंतीच्या शारीरिक गुंतागुंतीची परिस्थितीची पूर्ण कल्पना असताना इंदिरा IVFनं हे IVF करायला नको होतं असं त्यांचं म्हणणं होतं. हे झाल्यानंतर आणखी दुसरा जो महत्वाचा मुद्दा त्यांनी म्हटलाय तो म्हणजे सूर्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा या महिलेला दाखल करून घेतलं तेव्हा गायनॅक डॉक्टर जे विशेषज्ञ असतात किंवा प्रसूती रोग तज्ञ जे आहेत, प्रसूती तज्ञ जे आहेत ते तिथं नव्हते. त्याच्याबाबतची नोंद जी आहे ती या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे आणि मणिपाल रुग्णालयानं पोस्टमॉर्टम केलेलं नाही अशा पद्धतीचा एक उल्लेख जो आहे तो या रिपोर्टमध्ये. वैभव, थोडंसं थांबवते. सुषमा अंधारी सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, ससून रुग्णालयाचा जो अहवाल आलाय तो पूर्णपणे डॉक्टर घैसास यांच्या बाजूनं पाहायला मिळतोय. डॉक्टर घैसास यांनी कोणतेही गंभीर किंवा आक्षेपार्ह कृत्य केलेलं नाही असे अहवालामध्ये नमूद आहे. आपली प्रतिक्रिया? ससूनचे मुळात इतके घोळ आहेत आणि मुळात ससूनवर इतके आरोप आहेत, ससूनच्या प्रशासनावर इतके आरोप आहेत आणि त्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली त्या समितीच्या सदस्य असणाऱ्या डॉक्टरांवर पुन्हा घोटाळ्यांचे आरोप आहेत. अशा ससूनच्या लोकांनी दीनानाथ मंगेशकरच्या संबंधाने अहवाल तयार करणं आणि त्यात सुश्रुत घैसासला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उंदराने मांजराची साक्ष काढल्यासारखं आहे. या सगळ्यांमध्ये कालच आमच्या लक्षात आलं होतं की काल जेव्हा सुश्रुत घैसासला पोलीस प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून झाला, ज्याची अटक व्हायला हवी, त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो, तिथेच सगळं लक्षात येतं की सरकारला मंगेशकर रुग्णालयाला पूर्णपणे वाचवायचं आहे. ते काही त्यांना करणार नाहीत. यात धक्कादायक बाब अशी आहे की ज्या अमित गोरखेंनी व्हिडिओ सगळ्यात आधी रिलीज केला होता त्या अमित गोरखेंची सुद्धा आता भाषा बदललेली आहे. म्हणजे सरकार, सत्ताधारी, मुख्यमंत्री या सगळ्यांचेच आवाज बंद केलेले आहेत आणि आमदार अमित गोरखे सुद्धा आता याच्यावर चकार शब्द काढणार नाहीत, हेही आता लक्षात आलेलं आहे. मला असं वाटतं की जर सगळीच मिलीभगत असेल तर सामान्य माणसांच्या जगण्या मरण्याशी सरकारला काहीच घेणं देणं नाही. त्यांनी लावू नये. कॉमन मॅन, डेडिकेटेड कॉमन मॅन असे शब्द वापरू नयेत त्यांनी आता. एक प्रकारे अगदी थोडक्यात सुषमाताई, एक प्रकारे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असं आपल्याला वाटतं का? दाबण्याचा तर प्रयत्न होतोय, परंतु ज्या पद्धतीने सर्व प्रकारचे निधी, मदत आणि सगळे सरकारी प्रिव्हिलेज या दवाखान्याला मिळाले, आता इथून पुढे सुद्धा त्यांनी किती मोठा गुन्हा केला तरी सुद्धा सरकार त्यांना सर्वार्थाने संरक्षण द्यायला सज्ज आहे हे सांगण्याचाच हा प्रयत्न आहे. आभार आपले सुषमाताई सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि वैभव तुमचेही आभार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.